नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्न भक्षण करून ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. अन्न भक्षण करून ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. पहा किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे एवढं मोठं अपयश आलं तरी त्या अपयशामुळे त्याला वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. आणि एखादा माणूस काय करते, खचून जाते, पूर्ण निराश होते, पूर्ण असं म्हणते आता बर्बाद झालो म्हणते, आता संपलं म्हणते, सर्व परेशान होते, डिप्रेशनमध्ये जाते. पण सिद्धार्थ गौतमाने एवढी महान अशी तपस्या केल्यानंतरही जे तिथं एक्सपेरिमेंट, जसं ज्यांना म्हणते या लाईटाचा शोध लावला, त्यांना म्हणते कितीतरी वेळा असं एक्सपेरिमेंट केला, म्हणजे त्याच्यावर संशोधन केलं, ते फेल गेलं, नापास झाला तो त्या संशोधनामध्ये. शेवटी 8सा लाईट बनला का आज पुऱ्या जगामध्ये लाईट चालू आहे. हे कशामुळे? हे तत्त्वज्ञान आहे भगवान बुद्धांचं. त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर तो व्यक्तीनं शोध लावला. त्याला तो लाईट फेल कसा होते याचे त्याला अनेक प्रकार माहीत पडले, आणि पास कसा होते याचा त्याला एक प्रकार माहीत पडला. म्हणजे अनेक वेळा फेल झाल्यानंतर माणूस पास होत असते. तसंच माणसाचं आयुष्य असते. माणूस आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा फेल होते, आणि तो एकच वेळा पास होते. त्याला हे माहीत राहते का फेल काय न होते आणि पास काय नव्हते, तो एकच मार्ग असते. त्या मार्गासाठी संशोधन करत राहणे आणि वारंवार प्रयत्न करत राहणे हाच सगळ्यात मोठा मार्ग आहे. वारंवार प्रयत्न करत राहणे. पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. म्हणजे एवढं मोठं वैफल्य आलं जीवनामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या, तरी त्याला स्पर्श झाला नाही, काहीच नाही स्पर्श, कारण ते सम्यक संबुद्ध होते, म्हणून त्यांना स्पर्श झाला नाही. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली, आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले. आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. बघा, म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्त होणार असेल तर ते पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहून जाऊ दे. गेलं ते. म्हणजे निसर्गानं साथ दिली, त्या नदीने साथ दिली, त्या निसर्ग भगवान बुद्धांपुढे झुकला आणि त्यांना ज्ञान प्राप्त होणार आहे, सम्यक संबुद्धांपुढे झुकला, ज्ञान प्राप्त होणार आहे असे त्याने संकेत दिले. तो निसर्गाचा प्रवाहसुद्धा तथागत सम्यक संबुद्धांच्या त्या प्रयत्नापुढे झुकला
आणि ते पात्र नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती, जेव्हा असे काही संकेत मिळत असतात निसर्गातून, का समजून घ्यायचं एखादं काही असं का बा काहीतरी घडलेलं आहे किंवा चांगली गोष्टी होणार आहे, तर संकेत भेटत असते माणसाले. जसा एखादा मुलगा आपल्या जीवनामध्ये समजून घ्या MPSC करत असेल, UPSC करत असेल, आणि तो जर प्रामाणिकपणे अभ्यास करून राहिला तर त्याची त्याला संकेत मिळत असते का मी लागणार आहो, मी लागणार आहो. नाही तर मग टाईमपास करून राहिला, बया करून राहिला, त्याची त्याला संकेत भेटत नाही. त्याला माहीत आहे मी लागणारच नाही, कारण तो बया करून राहिला. जर तो खरंच अभ्यास करून राहिला, मग तो 10वी शिकणारा मुलगा असेल, 12वीमध्ये असेल, किंवा ग्रॅज्युएशन शिकणारा असेल, किंवा PG असेल शिकणारा, किंवा मग PhD असेल, कोणत्याही याच्यामध्ये शिकणारा असेल, किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणारा असेल, त्याचा अभ्यास चांगला असेल तर त्याला संकेत भेटत असते का मी लागणार आहो. हे तरंग काम करतात, त्याच्या प्रयत्नाचे तरंग. म्हणून प्रयत्न हा वारंवार करावा लागतो. जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर ते खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले. आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ जाऊन ते बुडाले. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिले. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. तिथेच ज्ञान प्राप्त झालं, तिथंच बोधवृक्ष जन्म होते आता होणार आहे. म्हणजे ते वृक्ष असं म्हणतात का इतिहास काळामध्ये वारंवार असं घडत राहत असते. चारही दिशांनी परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेने निवड केली. चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली. भगवान बुद्धांची जे बुद्धगयेला जे बुद्ध रूप आहे, त्याला आपण मूर्ती म्हणतो, ते बुद्ध रूप पूर्व दिशेने पाहत आहे. त्यांचे सूर्याची किरण डायरेक्ट भगवान बुद्धाच्या शरीरावर पडतात. चारही दिशांनी परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपवित्रता चालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात. सर्व प्रकारची पवित्रता चालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी स्नायू हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस सूक्ष्म झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाले आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी,
ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशात आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेला पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहे, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. कमलनयना, भगवान बुद्धाले कमळाचे डोळे होते ना, हे सारखे होते. असे ते पापण्या, अशा सुंदर असे डोळे होते, सगळ्यात सुंदर देखणे. म्हणून त्यांना काही लोक त्यावेळेस कमलनयनासुद्धा म्हणायचे. भगवान बुद्धांना कमळाच्या याच्यावरच काहून दाखवते, हे लय मोठं त्याच्यामागचं एक कहाणी आहे, रहस्य आहे. कारण जसं कमळावरचं चिखल थांबत नाही, पाण्याचा थेंब पडला तर मोतीसारखा दिसते, अशा समान भगवान बुद्धांचं हे शरीर होतं कमळासमान. आणि चिखलात जरी उगत असं तर ते कमळ होतं, त्याला किंमत होती. असे भगवान बुद्धाचे पाय मातीवर जरी पडून राहत असेल पण भगवान बुद्ध त्या कमळासमान होते. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची धूळ, जसं कमळावर बसत नाही धूळ, तसंच भगवान बुद्धाच्या अंगावर कुठल्याही प्रकारची धूळ बसत नव्हती. इतकं ते पवित्रता त्यांच्यामध्ये होती, असं त्याचा अर्थ आपण एक लावता येईल. बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराची ही औलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपल्या हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यांमुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्यांप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो, त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्यांप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले. त्यानंतर आहे ज्ञानप्राप्ती 2. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने
त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. अगोदर त्यांनी 40 दिवस पुरल इतकं त्यांनी अन्न हे केलं चिंतन काळात. म्हणजे तो त्यांचा संशोधनाचा शेवटचा पडाव. का आता काहीतरी आता पूर्ण परीक्षण पूर्ण होणार आहे, म्हणजे आता लाईटाचा शोध लागणार आहे. ह्या सायंटिस्टनं म्हणते किती वेळा, याचं नाव नाही आठवायला मला, याचं सांगितलं असतं का ह्या सायंटिस्टनं इतके वेळा संशोधन केले तेव्हा हा लाईट तयार झाला. तसंच ह्या संशोधन जे झाले जगामध्ये आतापर्यंत, लाईटाचे म्हणा, विमानाचे म्हणा, जेवढे संशोधन झालेले आहे, हे सगळे संशोधन भगवान बुद्धांच्या धम्माच्या आधारावर झालेले आहे. हे मोठमोठ्या सायंटिस्टने स्वतः म्हटलेलं आहे. त्यांचे पुरावे याच बुद्ध धम्म ग्रंथामध्ये मागच्या साईडनं भगवान बुद्धाबद्दल स्तुती करणारे अनेक उदाहरणं या बुद्धान धम्म ग्रंथाच्या मागच्या पेजवर दिलेले आहेत. तर ज्याला वाटत असेल त्यांनी वाचावं. तर मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे लागले. 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली. 4 आठवडे असे ध्यानमग्न राहिले ते सतत. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले. आणि 4थ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. 4थ्या आठवड्यात शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे होईल. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. बघा कोण करते एवढं विचार का बा जगामध्ये 2 समस्या आहे हे त्यांना पहिले माहीत पडलं. 2 समस्या आहे का जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या. म्हणजे हे सत्य शोधून काढलं त्यांनी. जगात पहिली समस्या जगात दुःख आहे ही पहिली समस्या. आणि दुसरी समस्या ते दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. म्हणजे मानवाला सुखी कसं करायचं हे दुसरी समस्या त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा झाला. अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. म्हणजे आता त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं का मानवाला सुखी कसं करायचं याचं संशोधन भगवान बुद्धांनी केलं. आणि अंधार नष्ट झाला आणि प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले.
त्याला एक नवा मार्ग दिसला. म्हणजे हे जगातलं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान भगवान बुद्धांनी शोधून काढलं. आता नेमकं म्हणजे या भावचक्राच्या दृष्टिकोनातून, मी तिकडलं एकदम सांगत नाही, तिकडलं समजत नाही आपल्याला, ते डोक्यावरून जाते मग. पण भावचक्रातलं भगवंतांनी काय सांगितलं, म्हणजे काय ज्ञान प्राप्त झालं बा. भगवंताला सगळ्यात महत्त्वाचं काय, या जगामध्ये दुःख आहे हे त्यांना सत्य कळलं. दुसरं, दुःखाला कारण आहे. तिसरं, दुःख दूर करता येते. आणि चौथं, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्गही भगवंतांनी शोधून काढला. हे मानवाला लागू पडते. आणि ते जर समजलं तर मनुष्य हा दुःखातून मुक्त होते. म्हणून त्यांना ते ज्ञान भावचक्रामध्ये परफेक्ट सांगितलं भगवान बुद्धांनी. परफेक्ट, काहीच असं गडबड नाही, काहीच कसं भटकाचं काम नाही. दुःख आहे जगामध्ये, हे सत्य आहे. 4 आरे सत्य आहे जगातले. याच्यामध्ये तुम्ही काहीच असं म्हणू शकत नाही का नाही बघा एखादा कोणी जन्माला दुःखीच आहे. जगात गरीब घरी जन्माला आला असन, किंवा मध्यम घरी जन्माला आला असन, किंवा भयंकर श्रीमंत असन, टाटा, बिर्ला, अडानी, अंबानी, बिल गेट्स यांच्यासारखा किती भयंकर श्रीमंत असन, यांच्या घरी जन्माला आला असन, तोही दुःखी राहते. हे पहिलं आर्य सत्य जगातलं. जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते म्हणजे आशा आहे. तिसरं आर्य सत्य. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग, हाच आहे आर्य अष्टांगिक मार्ग. ते आहे ना, सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांध, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. जेवढे हे सम्यक आहे, या सम्यकाला एका सम्यकावर, या एका आर्य अष्टांगिक मार्गावर, हे जे 8 आर्य अष्टांगिक मार्ग आहे, एका सम्यकावर अभ्यास करणे. आणि हे आर्य अष्टांगिक मार्ग समजण्यासाठी माणसाचं संपूर्ण आयुष्य चाललं जाते तरी समजत नाही, एवढं भयंकर आहे. आणि हे जरी समजलं ना तर माणसाच्या प्रत्येक जीवनातल्या सगळ्या समस्या सुटल्या. मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, नोकरीवर असेल, शेतीमध्ये काम करत असेल, मजदूर असेल, किंवा व्यावसायिक असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असेल, भांडे घासणारे असतील, साफसफाई करणारे असतील, कुठल्याही प्रकारचे कर्मचारी असतील, त्यांना आर्य अष्टांगिक मार्गामधला 0.1% जरी समजलं, 100% तर समजणार नाही, कारण एवढं मोठं होऊ शकत नाही समजणं. पण आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 0.1% म्हणजे 1%पेक्षाही 100 पटीनं फक्त त्यातला एक भाग 0.1 तो जरी समजला तरी तुमचं सुखी व्हायला सुरुवात झाली असं त्याचा अर्थ होते. तर हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. तर आता आपण एक पॅरेग्राफ घेऊन घ्यायचा नाही. तिसरा, नव्या धम्माचा शोध. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाचा पकड, तेव्हा नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. त्यांच्या मते जगातील व्यथा आणि दुःख याचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्त्वज्ञानाचा ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता. सांख्य तत्त्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती.
हा प्रश्न त्यांच्या मनात पडला, पहिला प्रश्न. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. आणि या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती. सम्यक संबुद्धी म्हणजे ते आर्य अष्टांगिक मार्गाच्या दिशेनं पूर्ण प्राप्ती, सम्यक संबोधी. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे नाव मिळाले. त्यानंतर बघा, त्यांना त्या बोधिवृक्षाखाली म्हणजे पिंपळ वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. जो दिवस असतो ना बुद्ध पौर्णिमेचा, भगवान बुद्धांचा जो लहानपणाचा शरीराचा जन्म आहे सिद्धार्थ या अवस्थेमध्ये, तो त्याच दिवशी बुद्ध पौर्णिमेला, जे बुद्ध पौर्णिमा असते त्याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती. आणि त्याच दिवशी त्यांचा विवाहही झाला म्हणते. विवाहही त्याच दिवशी झाला आणि त्याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्यांचा महापरिनिर्वाण आहे. बघा, अशा घटना घडलेल्या आहे. आणि अशी कंटक घोड्याची त्या निमित्तानं काहीतरी घटना आहे, छन्नाची घटना आहे, अशा विविध घटना त्या एकाच दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून त्या बुद्ध पौर्णिमेला फार महत्त्व आहे. आणि बोधिवृक्षाचा जन्म त्याच बुद्ध पौर्णिमेला झाला. म्हणजे त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष हे नाव मिळालं. बोधिवृक्षाचा जन्म झाला त्याच दिवशी, ज्या दिवशी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्याच दिवशी त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असं संबोधण्यात आलं, असं म्हणण्यात आलं. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले. यानंतर चौथा पॅरेग्राफ. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा बोधिसत्व. आणि बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? बाबासाहेबांनासुद्धा, डॉक्टर बाबासाहेबांनासुद्धा बोधिसत्व म्हणतात. आता बघा इथं काय लिहिलं आहे? बोधिसत्व हा क्रमाने जीवनाच्या 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. मग बाबासाहेबसुद्धा जीवनाच्या 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहतील, त्यानंतर ते बुद्ध बनतील, असा याचा अर्थ होते. आता इथं लिहिलं आहे बापा, त्याचं सांगू राहिलो मी. तर बोधिसत्व हा क्रमाने जीवनाचे 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. मुदिता ही पारमिता आहे बघा, पारमिता आहे मुदिता. आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदी तले कीट काढून टाकतो, याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो, हे जाणल्यावर त्याला आनंद होतो. चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.
म्हणजे सर्व मनुष्य मात्रांचं कल्याण झालं पाहिजे अशी तळमळ त्यांच्या मनामध्ये असते बोधिसत्वाच्या. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो, तो सर्वांना दया दाखवितो, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना नाउमेद करीत नाही. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजस्विता प्राप्त करून घेतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचिर्ष्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदुर्जया जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातील असतो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. म्हणजे जसं कमळावर पाणी थांबत नाही तसंच त्यांना कुठल्याही प्रकारचा मोह चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचारांतील तृष्णा शांत करतो. परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण म्हणजे भगवान बुद्ध मग असं माणसाला पाहिलं का समजून घेते की याला किती द्यायचं, याला काय द्यायची गरज आहे बा, हे भगवान बुद्ध एकदम परफेक्ट समजत होते का कोणत्या माणसाला किती ज्ञान द्यायचं. मग ते माणूस पाहू बरोबर ज्ञान वाटत होते. अशा अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या
त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतला आहे. गैरसमज करून घेतला आहे हे त्याला कळत असते. जसं एखाद्या घरामध्ये आई वडील सगळं सहन करतात, सर्व असं सहन करते आई, नवऱ्याचंही ऐकते, लेकरं मोठे होते ना मग पोराचंही ऐकते, सुनेचंही ऐकते, म्हणजे सहन करते. म्हणजे त्यांच्यामध्ये सहनशक्ती हे भगवान बुद्धापासून भेटलेली असते काही ना काही प्रमाणात. म्हणजे 0.1% म्हणा, 0.1% प्रमाणात ते आईसुद्धा सहनशक्ती करत असते, सहनशक्ती असते त्यांच्याकडे. आणि भगवान बुद्धाला हे माहीत असते का लोकांच्या कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतला आहे हे त्याला कळत असते. म्हणून भगवान बुद्ध सगळं सहन करते. लोकांना काय माहीत हा एवढं सम्यक संबुद्ध होय बा, एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं, लोकांना काय समजते या गोष्टी. काय म्हणून शेवटी आजच्या काळात तर भगवान बुद्ध जर असते ना, काय होय बा हे, म्हणजे अज्ञानी माणूस काय म्हणून सोंगच म्हणून ना, सोंगच म्हणून काय म्हणून हे पागलासारखं काही पण जरा बसूनच राहते काही लेका काही. अरे बाबा काही काही गोष्टी डोक्याच्या बाहेर आहे लोकांच्या, समजत नाही. म्हणून ह्या सामान्य लोकांना हे समजत नाही या गोष्टी धम्मातल्या. हे लाईन लय मोठी आहे म्हणून. म्हणून कारण भगवान लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतला आहे. जो हेतू आहे भगवान बुद्धांचा त्याच्याबद्दल लोकांनी काय करून घेतला आहे, गैरसमज. काय होय बाबा हे, कारण अज्ञान आहे. जसे बाबासाहेब रात्रंदिवस लिहत राहत होते, अभ्यास करत होते, लोकांचे कार्य काम करत होते. हां म्हणजे काय स्पिरिट असते काम करायची, काय तळमळ असते. तर हे चिंतन करणारे लोक जगामध्ये फार कमी असतात. जसे गाडगे बाबा पहा तुम्ही, शिक्षण नसल्यासारखं, पण जे शिक्षण गाडगे बाबाचं होतं ते जगामध्ये कोणाला शिक्षण नव्हतं. त्यांनी जे काम केलं गाडगे बाबांना, आज त्याच्या नावानं विद्यापीठ आहे. कोणी विचार केला असता? त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे. चांगले चांगले MA PhD लोक तिथं PhD होतात, डॉक्टरेट होऊ राहिले त्यांच्या विद्यापीठातून. पहा गाडगे बाबा, असं शिक्षण असावं. तर ह्या लोकांची ओळख फार कमी असते, कमी लोक असतात असे. जे संत महापुरुष असताना हे फार कमी असतात, यांची ओळख कोणालाही होत नाही. जेव्हा गाडगे महाराज असतील तेव्हा त्यांना कोणी हे केलं नाही, गेल्यानंतर त्यांची कीर्ती वाढली. जिवंतपणे त्रासच असते. जसं मायबाप जिवंतपणे किंमत नाही कळत, कोणी भाकर देते कोणी देत नाही. ज्यांच्यापाशी धम्माचं ज्ञान ते भाकर देतात, आई जेवून घ्या, बाबा जेवून घ्या, विचारते, सुने म्हणते आई जेवून घ्या. धम्माचं ज्ञान असेल तर मग गेल्यावर मग किंमत कळते. मग गेल्यावर काय कामं ते लोक बोलवायचे, जेव घालायचं. कोणी 13वा दिवस घेऊन जीव घालते, कोणी 3ऱ्या दिवशी जीव घालते. त्याला काय अर्थ? जिवंतपणीच काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंच कुशल कर्म लाभत असते. म्हणून कुशल कर्म वाढवण्यासाठी आपल्या जशी आईवडिलांची सारखी सेवा करायची. आईवडील समजायचं सासू सासऱ्यांना, आईवडिलांना सारखी आईवडिलांची चांगली काळजी घ्यायची. माता पितू पठ्ठानं पुत्तदारस संग हो, अनाकुलाचं कम्मंता येत मंगलमुत्तमं. जसं महामंगलसूत्रामध्ये गात आहे, आईवडिलांची काळजी घेणे, मुलाबाळांची सांभाळ करणे, हे सगळं कर्तव्य आहे, ते आपण केलं पाहिजे. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयी त्याचा उत्साह यंकिंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही. म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जेथे चांगले आहे तेथे तो स्वाभाविकच
अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते. बोधिसत्वाच्या स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळविली पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिता चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे आणि एकीच थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. डिग्री असते ना एखाद्याची तर हे भावचक्रात झाली. बोधिसत्व हे आपल्या आपमध्ये लय मोठं ज्ञान आहे. त्यांचा कोणीही गुरु नसतो. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो. जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात देवांच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. पण बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवनावस्थातूनच गेला पाहिजे. या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरवण्याचे आव्हान देत नाही.